विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, MIDC म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ अंतर्गत सरळ सेवा भरतीची जाहिरात 13/8/2023 रोजी प्रसिद्ध झाली होती. त्याचे अर्ज पण मागवण्यात आले होते. हे अर्ज 2/9/2023 पासून ते 25/9/2023 या तारखेपर्यंत मागवण्यात आले होते. त्यानंतर आता या पदांची जी एक्झाम असणार आहे त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध झालं आहे. तर मित्रांनो, कोणत्या पदाची एक्झाम कधी असणार आहे सविस्तर पद्धतीने आपण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही जी नोटीस आहे ती 13 मार्च रोजीची आहे. तुम्ही पाहू शकता सरळ सेवा भरती 2023 सूचनापत्र. यामध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 34 संवर्गातील 802 पदांसाठी 14/8/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून 2/9/2023 ते 25/9/2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. तर मित्रांनो, आता हे टाइम टेबल तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता. त्या अनुषंगाने सरळ सेवा भरती 2023 मधील खालील पदांच्या परीक्षा घेण्यासाठी संस्थेच्या अधिकृत केंद्रांवर खालील दिनांकास घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो, संस्थेने जे अधिकृत केंद्र निवडलेले आहे त्या केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी समान शैक्षणिक पात्रता असलेल्या पदांचे खालील प्रमाणे गट तयार करण्यात आलेले असून सदर गटांमधील पदांसाठीच्या परीक्षा दिनांक त्या गटासमोर नमूद केले आहे. मित्रांनो, पहिल्यांदा लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघुटंक लेखक या 3 संवर्गांची परीक्षा 30 मार्च रोजी होणार आहे. त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता वि व या गट क यांची परीक्षा 2 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. त्याचबरोबर कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ, उप अभियंता स्थापत्य गट अ या पदाची परीक्षा 3 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. त्याचबरोबर लेखाधिकारी गट ब, वरिष्ठ लेखापाल गट क या पदाची परीक्षा 3 एप्रिल रोजी होणार आहे. आणि सहयोगी रचनाकार गट अ, उपरचनाकार गट अ आणि सहाय्यक रचनाकार गट ब या पदांची परीक्षा 3 एप्रिल 2024 या तारखे रोजी होणार आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं तर एकूण 5 गटांमध्ये असे विविध पदांची एक्झाम घेण्यात येणार आहे. त्याची 30 तारखेपासून एक्झाम सुरू होणार आहे. ते 3 एप्रिलपर्यंत ही एक्झाम चालणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण पाहूयात कोणत्या पदासाठी किती अर्ज आले आहेत. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकतात कोणत्या पदासाठी किती अर्ज आले आहेत. उमेदवारांसाठी एक सूचना आहे. ज्या उमेदवारांनी एका गटातील एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केलेले आहेत त्या पदासाठीची परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार आहे आणि याची उमेदवारांनी नोंद घ्यावी असं त्यांनी या सूचनेमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकतात एकूण जे MIDC भरतीसाठी अर्ज आले आहेत ते 1,12,055 इतके उमेदवारांचे अर्ज आले आहेत. सर्व पदांसाठी आणि सर्व कॅटेगरी मिळून 1,12,055 एवढे अर्ज आले आहेत. तर मित्रांनो, आपण पदानुसार अर्जांची संख्या पाहूयात. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए या पदासाठी 518 अर्ज आले आहेत. त्याचबरोबर डेप्युटी इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए या पदासाठी 1,860 अर्ज. त्याचबरोबर डेप्युटी इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ग्रुप ए या पदासाठी 643 अर्ज. असोसिएट प्लॅनर ग्रुप ए या पदासाठी तुम्ही अर्ज पाहू शकतात 171 अर्ज आहेत. 209 अर्ज आहेत. डेप्युटी प्लॅनर ग्रुप ए या पदासाठी, डेप्युटी चीफ अकाउंट ऑफिसर ग्रुप ए या पदासाठी अर्जांची संख्या आहे 177. त्याचबरोबर 26,603 हे अर्ज एका पोस्टला आले आहेत. असिस्टंट इंजिनिअरिंग सिव्हिल ग्रुप बी या पदासाठी 26,603 अर्ज आलेले आहेत. त्याचबरोबर जे पुढचं पद आहे असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ग्रुप डी या पदासाठी 9,322 अर्ज आले आहेत. तसेच जे पुढचे पद आहे असिस्टंट प्लॅनर ग्रुप बी या पदासाठी तुम्ही पाहू शकतात 1,917 अर्ज आले आहेत. आणि त्याबरोबर पुढचे पद आहे असिस्टंट आर्किटेक्ट ग्रुप बी या पदासाठी तुम्ही पाहू शकतात इथे अर्जांची संख्या आहे 243. मित्रांनो, 1,826 अर्ज आले आहेत अकाउंट्स ऑफिसर ग्रुप बी या पदासाठी. त्याचबरोबर एरिया मॅनेजर ग्रुप बी या पदासाठी अर्जांची संख्या आहे 11,761. त्याचबरोबर पुढचे जे संख्या आहे 6,318 हे एवढे अर्ज आले आहेत. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रुप सी या पदासाठी, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ग्रुप सी या पदासाठी अर्जांची संख्या आहे 601. तसेच 1,572 हे एवढे अर्ज आलेले आहेत. ग्रुप सीच्या पोस्टसाठी स्टेनोग्राफर हायर ग्रेड, स्टेनोग्राफर लोअर ग्रेडसाठी ग्रुप सीच्या पोस्टसाठी अर्जांची संख्या आहे 2,208. तसेच मित्रांनो, पुढची पोस्ट आहे स्टेनोटायपिस्ट. स्टेनोटायपिस्टसाठी ग्रुप सीची पोस्ट आहे, यासाठी 634 अर्ज आले आहेत. त्याचबरोबर असिस्टंट ग्रुप सी या पदासाठी 2,717 अर्जांची संख्या आहे, तुम्ही पाहू शकतात. त्याचबरोबर जी पुढची पोस्ट आहे क्लर्क टायपिस्ट या पदासाठी एकूण अर्जांची संख्या आहे 22,311. त्याचबरोबर सिनियर अकाउंट ग्रुप सी या पोस्टसाठी अर्जांची संख्या आहे 2,248. 21वे पद आहे टेक्निकल असिस्टंट ग्रेड सेकंड ग्रुप सी या पदासाठी अर्जांची संख्या आहे 2,456. इलेक्ट्रिशियन ग्रेड सेकंड ग्रुप सी या पदासाठी अर्जांची संख्या आहे 2,130. त्याचबरोबर पंप ऑपरेटर ग्रेड 2 ग्रुप सीचे पोस्ट आहे, यासाठी अर्जांची संख्या आहे 4,000. ग्रेड सेकंड ग्रुप सी या पदासाठी अर्जांची संख्या आहे 2,184.
त्याचबरोबर पुढचे पद आहे असिस्टंट ड्राफ्ट्समन ग्रुप सी, यासाठी 313 अर्ज आले आहेत. ट्रॅफिक ग्रुप सी यासाठी 613 अर्ज आले आहेत. त्याचबरोबर पुढचे पोस्ट आहे फिल्टर इन्स्पेक्टर ग्रुप सी, या पदासाठी 366. सुपरवायझर ग्रुप सी या पदासाठी अर्जांची संख्या आहे 1012. त्याचबरोबर पुढचे पद आहे डिव्हिजनल फायर ऑफिसर ग्रुप ए, या पदासाठी संख्या आहे एकूण 20. त्याचबरोबर असिस्टंट स्टेशन ऑफिसर ग्रुप सी या पदासाठी संख्या आहे. असिस्टंट स्टेशन ऑफिसर ग्रुप सी या पदासाठी एकूण 1165 अर्ज आले आहेत. ज्युनियर कम्युनिकेशन ऑफिसर यासाठी एकूण 24 अर्ज आले आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन ग्रेड सेकंड या पदासाठी 68 अर्ज आले आहेत. पर ऑपरेटर ग्रुप सी या पदासाठी एकूण अर्जांची संख्या आहे 1697. फायरमन रेस्क्युअर ग्रुप सी या पदासाठी एकूण अर्जांची संख्या आहे 1473. एकूण मित्रांनो आपण अर्ज बघितले तर 1,12,055 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेले आहेत. मित्रांनो ही माहिती होती MIDC भरतीच्या वेळापत्रकाबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.